हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोड आलेल्या मटकीची झणझणीत आणि चविष्ट अशी उसळ किंवा सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे. ही आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने एकदम मस्त अशी बनवलेली आहे आणि झटपट अशी होते बघा घरच्या साहित्यांमध्ये, आणि मस्त झणझणीत आणि चविष्ट अशी होते बघा. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ही मी एक मोठी वाटी होईल एवढी मटकी घेतलेली आहे. छान असे मोड आलेले आहेत बघा. आता ही मटकी आपण छान अशी भाजून घेणार आहे. बघा, इथे मी मटकी भाजण्यासाठी कढईत गरम करायला ठेवलेले आहे आणि थोडेसे डाग पडेपर्यंत आपल्याला ही छान अशी भाजून घ्यायची आहे. इथे बघा, छान असं मी ह्याला सतत हलवत असं छान असं डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहे. म्हणजे आपली उसळ किंवा सुकी भाजी एकदम छान अशी चविष्ट लागते बघा. याला थोडेसे डाग पडायला लागलेले आहेत बघा, छान असे. आता ही आपण काढून घेऊया. मी गॅसची फ्लेम बंद करते आणि मटकी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता आपण भाजी बनवणार आहे, त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी एक छोटी पळी तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घालते. इथे बघा, मोहरी छान अशी तडतडलेली आहे. आता त्यामध्येच मी अर्धा चमचा जिरे घालते. जिरे आणि मोहरी छान असे बघा आपले दोन्ही पण छान असं फुललेले आहेत. आता त्यामध्ये 8 ते 10 मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती घालून घ्यायची. कढीपत्त्यामुळे छान अशी चव लागते बघा भाजीला आपल्या. कढीपत्ता पण 1 मिनिट छान असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे. त्यामध्ये एक मोठा कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते. कांदा आपल्याला छान असा 3 ते 4 मिनिट सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हलक्याशा लालसर कलरवर याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा. मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे. इथे बघा, कांदा मी छान असा भाजून घेतलेला आहे बघा. मस्त असा कांदा आपला भाजलेला आहे. त्यानंतर एक टोमॅटो मी असं बारीक चिरून घेतलेला आहे, ते पण घालून घेते आणि मिक्स करून घेते बघा. आणि टोमॅटो छान असे मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालून घेते म्हणजे छान असे टोमॅटो लवकर परतले जातील. आता मीठ घातलेलं आहे. मिक्स करून आपल्याला छान असं टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे बघा, टोमॅटो छान असे मऊ झालेले आहेत, तुम्हाला दिसतच असेल छान असे. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहे, कोरडे मसाले घालणार आहे. इथे बघा, त्यामध्ये मी थोडीशी हिंग घातलेली आहे. पाव चमचा हिंग जरूर घाला, छान असा स्वाद येतो बघा भाजीला. हिंग घातल्यानंतर 1 मिनिट परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते. इथे अर्धा टीस्पून मी इथे हळद घातलेली आहे. इथे मी अर्धा टीस्पून मी इथे काश्मीरीवाली लाल मिरची पावडर घातलेली आहे. आणि इथे 1.5 ते 2 चमचे मी घरगुती लाल तिखट घातले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला. 1 चमचा मी इथे धनेपूड घातलेले आहे. मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. छान असे मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत बघा. असं 1 मिनिट परतून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण भाजलेले आहे मटकी ती घालून घ्यायची बघा. इथे मटकी घालून छान असं मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं, म्हणजे चव छान लागते बघा आपल्याला. असं परतून घ्यायचं. मी 2 ते 3 मिनिटं असं मटकी मसाल्यांबरोबर परतून घेते बघा. सुरुवातीला पाणी घालायच्या आधी आपण परतून घ्यायचं, नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे बघा. छान अशी मटकी मी 3 ते 4 मिनिटं या पद्धतीने परतून घेते बघा. मस्त चव लागते भाजीला. इथे बघा, मटकी आपली परतून झालेली आहे. आता त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे बघा. इथे बघा, मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे बघा. यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता. इथे छान असं पाणी घातलेलं आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला आपण टोमॅटो परतताना मीठ घातलं होतं, त्या अंदाजनेच मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते.
इथे बघा चवीनुसार मीठ घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला छान असं 8 ते 10 मिनटं झाकण ठेवून मटकी शिजवून घ्यायची आहे. पण मध्ये 1-2 वेळा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे बघा, मिक्स करून घ्यायचं आहे. मी यावर झाकण ठेवते बघा इथे आणि आपल्याला छान अशी मटकी शिजवून घ्यायची आहे. 10 मिनटानंतर बघा इथे बघा छान असं आपलं याच्यातलं पाणी पण आटलेलं आहे भाजीमधलं आणि इथे बघा छान अशी आपली मटकी शिजलेली आहे. मी तुम्हाला दाखवते बघा, मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि मटकी पण आपली छान शिजलेली आहे. सगळ्यात शेवटी मी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. मिक्स करून घेऊया. मी कोथिंबीर घातल्यानंतर छान असं हे मिक्स केलेलं आहे बघा. मस्त अशी भाजी आपली झटपट अशी तयार झालेली आहे. छान मटकी पण शिजलेली आहे आणि झटपट अशी बनते बघा. बघा ही आपली झणझणीत आणि चविष्ट अशी मटकीची सुकी भाजी, मटकीची उसळ आपली तयार झालेली आहे. एकदम कमी साहित्यात घरच्या घरी आणि मस्त अशी झालेली आहे. सोप्या पद्धतीने चविष्ट अशी आपली मटकीची उसळ झालेली आहे. तर मस्त अशी झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.